तुम्हाला दाखवतो. फक्त 2 गाड्या आपल्या आरोंबा तिकडे पंक्चर काढायला गेल्यात, त्याला दाखवतो. ही आहे सुझुकी जिक्सर आहे, ही KTM 390, ही आपली आरोंबा आहे, ही आरोंबा आहे एक्सप्रेस, ही आरोंबा आहे. आणि ही राहुलची गाडी. नाही तुझी गाडी कोण नाही नाही कोण गाडी. आणि एनएस आहे. आणि डॉमिनर 400. मित्रांनो, माझं नाव आहे पंकज शिंदे आणि पंकुडे हे सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 15 ऑगस्ट. तर आम्ही राईड जाणार आहे. मी 4 वाजल्यापासून उठलेलो होतो, पण पाऊस बघा इथे, बघा दिसत मला पाऊस. ॲक्च्युली सर्व रेडी झाले आहेत, फक्त राहुल नाही रेडी झाले, त्याची वाट बघतोय. आता अर्ध्या तासाने आम्ही 7:30 निघणारच आम्ही. पाऊस गेल्यानंतर, पाऊस नाही गेला तरी आता निघणारच आहे. सगळं ही गाडी आणून ठेवली आपण, ते आपली गाडी आहे. आणि एक गाडी तिकडे, अजून तिकडे एक गाडी आहे. चला आपण आता राईडवर घेतो. आज पाऊस लागला आहे आणि राहुल भाऊ मस्त लावून ना, पाऊस मला वाट लावून गेले. बाकी काय नाही, पाऊस नसताना तर बरेच झाले की बरेच जण कॅन्सल झाले. आणि आम्ही पण आज इकडे तुम्हाला दिसलेला टाईम 6:56 झाले, म्हणजे असं जवळपास 7 वाजलेले आहेत. 7 वाजले आम्हाला लेटच होणार आहे. खूप पाऊस आहे. जितू आणि उमेरबाई गेलं तर पुढे, त्यांनी अजून फोन पण नाही केला कुठे काय असं बोलले पण नाही. पण आम्हाला जाम पाहिजे बघा, पावसामध्ये एक दिवस टाईम झालं. आता पण पाऊस चालू आहे, थोडा चालूच आहे पाऊस. आणि आपण सध्या आहेत, सागर आहे, राहुल आहे, आणि आपल्या मागे एका बाजूला तुम्हाला आवाज येतच असेल तो, हा बघा एका दिसत असेल, अभि आहे. आज आम्ही फास्ट पण जाऊ शकत नाही, कारण की रोड एकदम ओला होऊन गेला आहे, एकदम ओला झाला आहे. घाटाचा आहे, एकदम ओला झाला आहे. आणि आपल्याला पुढे भेटणार आहे 2 जण आहेत मित्र, एक अरुण आहे आणि एक्सप्रेस आहे. काय एक्सप्रेस काहीतरी गाडी आहे, मला नाही ती नाव, ॲडव्हेंचर आहे. आणि त्याच्यापुढे आपल्याला जयदीप भेटणार आहे. म्हणजे आपण एकूण 4 आणि 5 आणि 7 बाईक आहेत आपल्याकडे. आणि आता आपली राईड चालू आहे ॲडव्हेंचर. आणि ॲडव्हेंचर घेऊन आलं बघा, याचाच फायदा आहे सर्वात जास्त. आणि डॉमिनरवाल्याचा म्हणजे राहुलचा, बाकी कोणाचा फायदा नाही होणार, कारण की रोड एकदम खराब आहे, खराब. आणि आपल्याकडे 3 एक्झॉस्ट आहेत, 2 एकराभाविक आहेत आणि एक एक्सिप्लोजेट आहे. एकराभाविक एक आपला अभिजी गाडी लावला आहे, ते तुम्हाला माहिती आहे. आणि आपला जयदीप लावला एक नवीन. आणि दुसरा म्हणजे तो नवीन आरोंबावाला आहे आपल्या स्कूलमध्ये आला, तो त्याचा आहे ढगाळा नाव आहे. तो आता लाईन बघत आहे. सागर अभि आहे आणि हा जयदीप एका बाजूला लावून ना, आणि हा एक्सप्रेसवाला त्यांनी आपल्याला मॉडेल केलं आहे. आणि हा एक्सप्रेसवाला आहे. आणि हा राहुल. अरे तुला बोललं तिकडे थांब, तिकडे बोलतो थांब. तिकडे बोललो थांब, असं फोन करायचा होता. काय जितूला गेला. आता डायरेक्ट टोल नाका थांबायला, आता डायरेक्ट टोल नाका थांबवतो. तर मित्रांनो, आपण आता टोल नाका पोहोचलेला आहेत. आणि माझे शूजचे वाट लागून गेले, तुटून गेले आहेत. पुन्हा तुम्हाला दाखवतो शूज. हे बघा, हा पहिला शूज आहे, याचे पूर्ण चिंगडे होऊन गेले आणि याचे पण वाट लागून गेले पूर्ण. आणि आपल्यासोबत कोणत्या गाड्या आहेत तुम्हाला दाखवतो. फक्त 2 गाड्या आपल्या आरोंबा तिकडे पंक्चर काढायला गेल्यात, त्याला दाखवतो. ही आहे सुझुकी जिक्सर आहे, ही KTM 390, ही आपली आरोंबा आहे, ही आरोंबा आहे एक्सप्रेस, ही आरोंबा आहे. आणि ही राहुलची गाडी. नाही तुझी गाडी कोण नाही कोण गाडी. आणि एनएस आहे. आणि हिमालयाची आहे आपले सागर भाऊची. मला तो प्रत्येक राईडला वेगवेगळी गाडी आणतो, कारण की त्याच्याकडे जाम पैसा आहे, म्हणून तो प्रत्येक राईडला वेगवेगळी गाडी आणतो. कुठून तू आणतो कुठून गाडी, तू नवीन गाडी ते सांग. पैसा
कारण की बँक मध्ये कामाला आहे, त्याच्यामुळे बँकेचा पैसा लुटतो हो, म्हणून नवीन नवीन गाड्या आणतो. चला आता आपण जाऊ इथून औरत, डायरेक्ट भेटूया औरत. चला. काही याची गाडी पंक्चर झालेली आता इकडे, आत्ताच इकडे पंक्चर काढला. आता त्याचे नाव विसरलो मी. कारण पंक्चर गेल्या टायमाला पण त्याची गाडी बंद पडली ती, आणि ह्या टायमाला पण त्याची गाडी पंक्चर झाली, त्याच्यामुळे टाईम गेलो. असं पण हेच नाही हो भाई. बडे लोग बड़ी गाड़ी 390. हाँ हाथ लगाने दे भाई. चलो 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 चलो, हो गया ना. आम्ही सागर थांबला नाही, त्याला बोललो पुढे पुढच्या गाड्या दिले थांब, तो गेला पुढे. तर आम्हीच आहेत 6 आणि ते 7, 8, 9 जण आहेत इथून. बाकी म्हणजे एवढं टाईम झालं नाही का सांगा नको. परत यायला पंक्चर झाली गाडी, तिकडे टाईम झालं. आणि नाव काय, राहुल. जपाच्या गाड्या बोलवल्या रोज. भाऊ हा दाखवा, पण काय आवाज येईल का माहिती नाही काय. ओ भाई 390 तो आप रब बंद करा. आरोम भाई आणि डॉमिनर 400. आरोम भाई एवढे झाले. आता आपण आपली गाडी पण उचलला. कोई नहीं, बड़े बड़े शहर में छोटी छोटी हरकतें होती रहती